हिस्ट्री आणि सिविक्स म्हणत असतो, तर तो त्या संदर्भामध्ये च्या आधारावरच तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत असते. समजा किंवा जोड्या लावा, मग फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर किंवा टिपा लिहा, असं शॉर्ट नोट्स अभ्यास करत नाही या सब्जेक्टचा, इतिहासाचा असेल, भूगोलाचा असेल. त्यामुळे ते जा, चेक करा आणि व्यवस्थित मार्क, आउट ऑफ मार्क पडत 40 पैकी 40 मार्क पडत असेल मराठी, हिंदी. नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. तर हा व्हिडिओ आहे सामाजिक शास्त्र पेपर 1 म्हणजेच सोशल स्टडीज SST पेपर 1 इतिहास आणि नागरिक शास्त्र जो बोर्डाचा पेपर आहे त्या संदर्भामध्ये तर माहिती घेणार आहे आपण. तर याच्यामध्ये जसं आपण मागं बघितलं की विज्ञान, गणित, इंग्रजी हे जे विषय आहेत त्या विषयांना सुद्धा वेटेज आहे किंवा त्या पेपर पॅटर्न कसा आहे तो बघितलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं आपण ओरिएंटेशन लेक्चर्स बघतोय. तर हा इतिहास आणि भूगोलाचा म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्राचा असेल किंवा नागरिकशास्त्र ज्याला आपण हिस्ट्री आणि सिविक्स म्हणत असतो, तर तो त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ असणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये या व्हिडिओची खूप हेल्प होईल. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला आहे इतिहासाचा जो भाग आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे टोटल तुम्हाला इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयासंबंधित किंवा या पेपरमध्ये पूर्ण किती हे 9 इतिहासाचे आणि 5 राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्राचे असे एकूण 14 घटकांचा समावेश किंवा 14 टॉपिकचा समावेश केलेला आहे, 14 चॅप्टरांचा समावेश केलेला आहे. तर त्या संदर्भात त्यांची मार्काची किंवा गुणांची विभागणी कशा पद्धतीने केली आहे बोर्डाने आणि कोणत्या टॉपिकवरती किती मार्काला प्रश्न येतो आणि कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे आणि कोणते टॉपिक आहेत, तर त्या सर्व गोष्टींचा अभ्यास इथे करणार आहे. तर इतिहासामध्ये एकूण 28 मार्काला इतिहास आहे, 9 टॉपिक जे आहेत ते 28 मार्काला आहेत आणि इकडचे नागरिकशास्त्र म्हणजे सिविक्स जे आहे तर ते 5 टॉपिक जे आहेत ते तुम्हाला 12 मार्काला आहेत. असे एकूण 28 + 12 एकूण 40 मार्काचा तुमचा सामाजिक शास्त्र पेपर 1 असणार आहे, म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र किंवा इतिहास आणि नागरिकशास्त्र. तर पहिला उपयोजित इतिहास म्हणतो जो आपण, तर त्याच्यामध्ये 9 टॉपिक पैकी पहिला आहे इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा. तर त्याच्यासाठी हे पहिले जे 2 टॉपिक आहेत, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि इतिहास लेखन भारतीय परंपरा. पाश्चात्य परंपरा म्हणजे जे वेस्टर्न कंट्रीज आहेत, जे पाश्चिमात्य देश आहेत, तर त्या देशांमध्ये कुठल्या पद्धतीच्या परंपरा होत्या, इतिहास लेखनाच्या कोणत्या कोणत्या पद्धती, कोणते इतिहासकार आहेत आणि त्यांनी कोणती पुस्तकं लिहित आणि त्यांनी कोणत्या पद्धतीने आपली मतं मांडलेली आहेत. तर या संदर्भामध्ये तुलनात्मक अभ्यास भारतीय इतिहास लेखन परंपरा आणि पाश्चिमात्य इतिहास लेखन परंपरा या दोन्ही कंट्रीज किंवा कॉन्टिनेंटमध्ये जे इतिहास लेखनाच्या परंपरा होत्या तर त्यांचं कंपॅरिझन करून दिलेलं आहे. तर त्या 2 टॉपिकसाठी 6 मार्क आहेत. आता हे झालं गुणांची विभागणी. तर पेपर पॅटर्न कसा आहे तर याच्याबद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितलेले आहेत आणि मागच्या काही वर्षाचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत बोर्डाचे तर त्याचं सुद्धा आपण विश्लेषण व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे. तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि मग अभ्यासाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिशा मिळेल. कारण हे का विषय महत्त्वाचे आहेत, तर इतिहास राज्यशास्त्र किंवा इतिहास नागरिकशास्त्र, परत भूगोल, मराठी, हिंदी हे विषय का महत्त्वाचे आहेत, तर ह्या विषयांच्या आधारावरच तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत असतं. समजा तुम्ही नुसता 3 विषयांचा अभ्यास केला, इंग्रजी, विज्ञान आणि गणिताचा 3च विषयांचा अभ्यास केला, महत्त्वाचे आहेत विषय, अवघड आहेत, पण ह्या विषयांना सोडून जर त्यांच्या विषयांचा अभ्यास केला तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी चांगले मार्क लागतात, 90+, 95+. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या विषयांचा समान पद्धतीने अभ्यास करायचा आणि सगळ्या विषयांमध्ये चांगले मार्क पाडायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल. अदरवाईज यू विल गेट ॲडमिशन इन अन ॲव्हरेज कॉलेज. त्याच्यामुळं सगळ्या विषयांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि आम्ही तुमच्या सोबत सुद्धा आहे. तुम्हाला जर अभ्यासामध्ये काय अडचणी आल्या असतील, येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा तुम्ही कधी विचारू शकता. तर तिसरा टॉपिक झाला याच्यामध्ये, हे 2 झाले इतिहास लेखन परंपरा, पाश्चात्य परंपरा आणि इतिहास लेखन भारतीय परंपरा. या 2 टॉपिकला 6 मार्क आहेत. तर पुढचा आहे उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास या टॉपिकला सेपरेट 3 मार्क आहेत. वरच्या 2 टॉपिकला 6 आहेत, 3 आणि उपयोजित इतिहासला 3 मार्क आहेत. त्यानंतर आहे भारतीय कलांचा इतिहास, प्रसार माध्यमे आणि इतिहास, मनोरंजन माध्यमे इतिहास, खेळ आणि इतिहास, त्यानंतर पर्यटन आणि इतिहास. या टॉपिकला जे आहेत हे 4 जे टॉपिक आहेत, भारतीय कलांचा इतिहास पासून पर्यटन आणि इतिहास, या 4 टॉपिकला एकूण 16 मार्क आहेत. तर या टॉपिकवरती किंवा सगळ्या टॉपिकवरती प्रश्न कशा पद्धतीने असतात, रिकाम्या जागा भरा किंवा जोड्या लावा, मग फिल इन द ब्लँक्स,
मॅच द पेअर किंवा टिपा लिहा असतात, शॉर्ट नोट्स असतील किंवा थोडक्यात उत्तरे लिहा असतील, ब्रीफ आन्सर असेल, या सगळ्या गोष्टींचा किंवा सगळ्या प्रश्नांचा आढावा किंवा सगळ्या प्रश्नांचा समावेश या पूर्ण पेपर पॅटर्नमध्ये होत असतो. पर्यटन आणि इतिहास झाल्यानंतर लास्ट टॉपिक आहे ऐतिहासिक ठिकाणांचे ठेव्याचे जतन. म्हणजे आपले ऐतिहासिक ठिकाण ठेवे जे आहेत तर त्यांचं जतन या संदर्भामध्ये सुद्धा एक टॉपिक त्यांनी दिले, तर त्याला 3 मार्क आहेत. अशा पद्धतीनं 9 टॉपिक आहेत 28 मार्कासाठी. म्हणजे प्रत्येक टॉपिकला सेम वेटेज असं आहे. आपल्याला असं आढळून येते की प्रत्येक टॉपिकला काय सेम वेटेज आहे. तुम्ही सोपा आहे सिलेबस, एकदम व्यवस्थित रेग्युलरली स्टडी करा, सिम्पल होऊन जाईल. हे झालं इतिहास. त्या इतिहासाचा पोर्शन झाल्यानंतर पुढचा पोर्शन आहे तुम्हाला त्याच पेपरमध्ये नागरिकशास्त्र किंवा सामाजिक शास्त्र पेपर 1 मध्ये संविधानाची वाटचाल म्हणून एक दुसरा टॉपिक आहे, सिविक्स म्हणतो त्याला आपण, नागरिकशास्त्र, त्याला पॉलिटिकल सायन्स सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्यात 5 टॉपिक आहेत आणि त्याचा 12 मार्कासाठी हा टॉपिक असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा सेम पॅटर्न आहे. फिल इन द ब्लँक्स असतील किंवा मॅच द पेअर असेल किंवा टिप लिहा असतील किंवा जे असेल ते शॉर्ट नोट्स किंवा ब्रीफ आन्सर, हे सगळ्या गोष्टींचा समावेश सुद्धा याच्यामध्ये सेम पॅटर्न आहे. तर पहिला टॉपिक आहे संविधानाची वाटचाल 3 मार्क, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया राजकीय पक्ष 5 मार्क, सामाजिक व राजकीय चळवळी आणि भारतीय लोकशाही समोरील आव्हाने याच्यासाठी 4 मार्क ह्या 2 टॉपिकला आणि वरच्या 2 टॉपिकला 5 मार्क आणि संविधानाच्या वाटचालला 3 मार्क. एकदम सिंपल टॉपिक आहेत. तुम्ही अभ्यास करत नाही या सब्जेक्टचा, इतिहासाचा असेल, भूगोलाचा असेल, त्यामुळे हे सगळे टॉपिक तुम्हाला अवघड जाणार आहेत. एकदम सिंपल टॉपिक आहेत, कारण आपल्याला 3 विषयांकडे आपला फोकस असतो. यांच्याकडे दुर्लक्ष किंवा परीक्षा आली आपल्याला की मग सगळ्या गोष्टी अवघड वाटायला लागतात. त्याच्यामुळं आतापासूनच वेळ आहे, सगळ्या विषयांना समान वेळ द्या आणि समान पद्धतीने अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याच अडचणीला सामना करावा लागणार नाही. आणि ह्या विषयांचा म्हणजे इतिहासाचा जो पेपर आहे मागच्या 1-2 वर्षीचे, तर ते सगळ्या पेपरचं विश्लेषण आपण व्यवस्थितपणे केलेलं आहे. चॅनलवरती सगळे व्हिडिओज आहेत, प्लेलिस्ट बनवले आहेत, तर तुम्ही तिथे जा, चेक करा आणि व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करा. हे झालं इतिहास आणि राज्यशास्त्र किंवा इतिहास आणि नागरिकशास्त्रचा सामाजिक शास्त्र पेपर 1 मध्ये 40 मार्काला, इतिहास 28 मार्काला. परत एकदा सांगतो, इतिहास 28 मार्क आणि नागरिकशास्त्र 12 मार्क. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या अभ्यासाची रूपरेषा ठरवा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवा. आउट ऑफ मार्क पडत असेल 40 पैकी 40 मार्क पडत असेल, मराठी हिंदी इंग्रजीला मार्क पडत नाहीत आउट ऑफ, पण गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल या विषयांना मात्र आउट ऑफ मार्क पडत असतात. 40 पैकी 40 बोर्डाच्या पेपरचे 40 पैकी 40 मार्क तुम्हाला घेण्याचा चान्स आहे. चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा चान्स सुद्धा आहे. तर असे चान्स मिस करायचे नाहीत. त्यामुळं तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काय अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल किंवा काही हेल्प असेल लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.